तर मुंबईतील विविध भागातील दृश्य आता समोर येत आहेत। कशा प्रकारे जोरदार पाऊस बरसतोय, रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आता पुढील 3 ते 4 तास मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, वाहतुकीवर मोठा परिणाम आहे, सखल भागात पाणी साचलंय, यंत्रणा आता रस्त्यावर उतरलेली आहे। गिरीश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने हा इशारा दिलेला आहे। मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 तास पावसाचा जोर अधिक वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मुंबईत आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। सकाळच्या सुमारास कामासाठी निघालेले चाकरमानी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावर अशा प्रकारे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर तीनही रेल्वे मार्गांवर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा, मग ती पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे, त्याचबरोबर हार्बर मार्गावर देखील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो आहे। तर घाटकोपरहून मुंबईत येणारे वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे एकीकडे पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल, त्याचबरोबर घाटकोपरवरून मुंबईकडे येणारी वाहतूक, अशा दोन्ही मार्गांवर पावसाचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। सकाळच्या सुमारास कार्यालयासाठी निघालेले चाकरमानी यांना या वाहतूक कोंडीचा मुंबईमध्ये सध्या वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे। ठाण्यापासून मुंबई CST पर्यंत हा रस्ता जातो आणि ठाण्याच्या दिशेनं आपण पाहतोय की घाटकोपर, त्यासोबतच विक्रोळी आणि चेंबूर, त्यासोबतच सायन या ठिकाणी सुद्धा आता वाहतूक खोळंबा व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रियदर्शनीच्या सिग्नलवर आपण पाहतोय कशा पद्धतीनं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। घाटकोपरपासून ते BKC कनेक्टरपर्यंत अशाच पद्धतीनं वाहतूक जी आहे ते 20 ते 25 मिनिटं संथ गतीनं सुरू असल्याची माहिती मिळते। एकीकडे मुसळधार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। पुढचे 72 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सुद्धा आवाहन महानगरपालिकेकडून आणि हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। दृश्यमानता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की ज्या अति गगनचुंबी इमारती होत्या, ज्या उंच इमारती आहेत, त्या सुद्धा या धुरकट वातावरणामध्ये हरवल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस पडतोय, नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि त्यासोबतच ठिकठिकाणी जो सखल भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचण्याच्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। कुर्ला ST डेपो असू द्या, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि महानगरपालिकेची टीम तिथे पोहोचली नसल्याची माहिती मिळते। त्यांनी तिथे पोहोचावं असं सुद्धा आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय चुनाभट्टीचा काही परिसर आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरल्याच्या घटना नोंद होत आहे। तर दुसरीकडे मुंबईचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, या सगळ्या ठिकाणी आता वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा अंधेरीपासून विलेपार्लेच्या दिशेनं आणि पुढे वाकोला आणि बँड्रापर्यंत वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। 20 ते 25 मिनिटं वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळते। मुसळधार पावसाचा फटका मुंबईकरांना बसतोय, जनजीवन विस्कळीत होतंय का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।